जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। वायो ते निघालं तार, तिच्यावर गेलं वार, हे लंगडे गेलं मरून 11 रुपयासाठी दिलीप वाकड्यालाच घेतली आता करून। तिथं मी येतो पुन्हा पुन्हा, तुझा नि माझा होऊ दे जंगी सामना, तुझा नि माझा होऊ दे। मुरुम शहरातील नागोबा गल्ली येथे गेल्या अनेक वर्षांपासून नागपंचमीच्या उत्सवानिमित्त भारूड सोबत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। नागपंचमी निमित्त दिनांक 8 ऑगस्ट गुरुवार रोजी रात्री माऊली भारूड मंडळाच्या भारूडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथील माऊली भारूड मंडळाच्या जुगलबंदी भारूडकार कलाकारांचा कार्यक्रम नागोबा गल्ली येथे आयोजित करण्यात आला होता। नागोबा यात्रा उत्सव सोहळा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेने साजरा होत आहे। यावेळी नागपंचमीच्या पूर्वसंध्येला भारूडाच्या कार्यक्रमाचा दरवेळीच प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी भारूडातील कलाकारांनी आपली कला सादर करत असताना भारूडाच्या माध्यमातून सांगितले की बहुजनातील अज्ञान अंधकार दूर व्हावा यासाठी संतांनी भारूडाची निर्मिती केलेली आहे। भारूडातून अध्यात्म सांगत समकालीन मूल्य साधण्याचा प्रयत्न अनेक संतांच्या रूपकातून झालेला आहे। मात्र अध्यात्म ही संकल्पना प्रामुख्याने सर्वसामान्य माणसाला अतिशय गुंतागुंतीची वाटते। त्यामुळे सर्वसामान्यांना अतिशय गंभीर आणि अनाकलनीय वाटणारे हे तत्वज्ञान आहे ते फार मोठ्या प्रमाणात भारूड या प्रयोगातून लोककला प्रकारातून बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील अनेक संतांनी केला आहे असे त्यांनी सांगितले। यावेळी जुगलबंदी भारूडकार रघुनाथ बिरादर, पांडुरंग गवळी, तर संभाजी झरे, तुकाराम माने, सुभाष म्हस्के, सविता म्हस्के इत्यादी कलाकारांनी कला सादर केली। अनेक वर्षांपासून सुरू असलेली नागपंचमी निमित्तची भारूड परंपरा सुरुवातीला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत नागोबा कट्ट्याची पूजा केली जायची। कालांतराने मंदिरात नागोबा व नरसोबा या मूर्तीची स्थापना करून या मंदिराची कोणत्याही प्रकारची ट्रस्ट, समिती अथवा मंडळ नसतानाही मोठ्या प्रमाणात लोक उत्सव साजरा केला जातो। स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्तपणे मिळणाऱ्या सहकार्यातून विविध उपक्रम राबवले जातात। या संपूर्ण कार्यक्रमासाठी विठ्ठल माळसट्टे, सिद्धाराम बोसगे, दिलीप वाकळे, प्रवीण विभूते, दिलीप गुणगुळे, मल्लीनाथ सगरे, अप्पू सगरे, आप्पासाहेब मिटकरी, विनायक भोसगे, संजय लादे, करबसप्पा माळशेट्टे, काशीनाथ गुणगुळे आदींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले आहे। जन्माचं कसं कळलं हे मुसळा यांना कसा लागतं बघ, कसा बोलायला डोळा झाकून। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।